सर आयझॅक न्यूटनने विचार केला, हे सफरचंद नेहमीच सरळ खाली का पडतात? त्यांनी असा कन्क्लुजन काढला की पृथ्वी त्याला खेचते. हा फोर्स अर्थच्या सेंटरकडे असतो. इमॅजिन करा, आपण दोऱ्याला दगड बांधून फिरवतोय. तो जो फोर्स हाताकडे असतो तो आहे सेंट्रिपिटल फोर्स. सेम तसंच अर्थची ग्रॅव्हिटी चंद्राला सतत खेचत असते, त्यामुळे तो ऑर्बिटमध्ये फिरतो. न्यूटनच्या आधी योहानस केपलरने सांगितला होता की ग्रह कसे फिरतात. तर ग्रह परफेक्ट गोलाकार फिरत नाहीत, त्यांची ऑर्बिट इलिप्टिकल असते, म्हणजे लंबवर्तुलाकार. याचा अर्थ असा की जेव्हा ग्रह सूर्याच्या जवळ येतो तेव्हा तो जोरात फिरतो. हा लॉ ऑफ ग्रहाच्या 1 वर्षाला म्हणजे टाइम पिरियडला सूर्यापासूनच्या अंतराशी जोडतो. केपलरच्या या लॉजचा उपयोग करून न्यूटनने ग्रॅव्हिटीसाठी एक युनिव्हर्सल फॉर्म्युला बनवला. हा लॉ आहे युनिव्हर्सल. तो सांगतो की विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्याला अट्रॅक्ट करते. आणि हा आहे तो फॉर्म्युला. इथे F म्हणजे फोर्स, M1 आणि M2 म्हणजे 2 वस्तूंचे मास, आणि D म्हणजे त्यांच्यातील अंतर. G हा एक कॉन्स्टंट आहे ज्याची व्हॅल्यू सगळीकडे सेम असते. जेव्हा एखादी वस्तू खाली पडते तिचा वेग वाढतो. या ॲक्सेलरेशनला G म्हणतात. पृथ्वीच्या सरफेसवर जीची ॲव्हरेज व्हॅल्यू आहे साधारणपणे 9.77 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर्ड. पण जीची व्हॅल्यू सर्वत्र सारखी नाही. ती पोल्सवर सर्वात जास्त आणि इक्वेटरवर कमीत कमी असते. मास म्हणजे वस्तुमान आणि वेट म्हणजे त्यावरील ग्रॅव्हिटीचा फोर्स. म्हणून मास कॉन्स्टंट राहतं पण वेट बदलतं. जेव्हा एखाद्या वस्तूचे पडणे फक्त ग्रॅव्हिटीवर अवलंबून असते त्याला फ्री फॉल म्हणायचं. या प्रयोगातून हे सिद्ध झालं की जी सगळ्या वस्तूंसाठी सारखाच असतो. काय ब्रिलियंट एक्सपेरिमेंट होता. एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीमधून सुटण्यासाठी जी कमीत कमी वेलोसिटी लागते तिला एस्केप वेलोसिटी म्हणतात. पृथ्वीसाठी ही एस्केप वेलोसिटी आहे 11.2 किलोमीटर्स पर सेकंड. म्हणजे किती फास्ट इमॅजिन करा.